ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे सांगणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. मित्रांनो, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती आपण साजरा करत आहोत. या निमित्त तुम्ही सुद्धा भाषणाची जोरदार तयारी करतच असाल. त्यानिमित्त आम्ही मराठी शाळा युट्यूब चॅनलने तुमच्यासाठी घेऊन आलोय एक दमदार भाषण महात्मा गांधी जयंती निमित्त. चला तर यामध्ये तुम्हाला भरपूर प्रेरणादायी घटना सुद्धा मिळतील, जे तुमच्या समोरच्या वक्त्यांना प्रेरणादायी ठरतील आणि उपस्थित फक्त तुम्हाला वावाच म्हणतील. त्याचबरोबर महात्मा गांधी जयंती निमित्त फक्त प्रेरणादायी घटना स्पेशल एक व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे, ज्यामध्ये महात्मा गांधीजी कसे शाळा चुकवायचे, कसे पीईचा तास चुकवायचे, त्यांचे खराब हस्ताक्षर याबद्दल त्यांना आलेला अनुभव आणि पुढील आयुष्यात सत्य अहिंसेचा त्यांनी मार्ग कसा निवडला आणि ते संपूर्ण जगासाठी कसे प्रेरणादायी ठरले याबद्दल सत्य घटना यांचं स्पेशल कथा संग्रह आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय भाग 2 मध्ये. चला तर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा खूप उशीर न घेता आपण डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया. ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा, असे सांगणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस, त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात करताना मला काही ओळी व्यक्त करायच्या आहेत. ढालीशिवाय आम्हाला स्वातंत्र्य दिले, ढालीशिवाय आम्हाला स्वातंत्र्य दिले, साबरमतीचे संत तुम्ही, साबरमतीचे संत तुम्ही. तुम्ही पृथ्वीवर एक विचित्र युद्ध केले, बंदूक उडाली नाही, फिरंगीला पराभूत करणे कठीण वाटत होते, टक्कर खूप जोरात होती, शत्रू देखील टोमणे मारला होता, पण तुम्ही बापू गुरु होता. ढालीशिवाय आम्हाला स्वातंत्र्य दिले, ढालीशिवाय आम्हाला स्वातंत्र्य दिले, साबरमतीचे संत तुम्ही, साबरमतीचे संत तुम्ही. आदरणीय शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझ्या मित्रांनो, देशात दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर जय जवान जय किसान असा नारा देणारे, भारत पाक युद्धाच्या वेळी राष्ट्रीय अस्मिता आणि कणखर धोरणाचे दर्शन जगाला दाखवणारे, हरित क्रांती, दुग्ध उत्पादन यामध्ये क्रांती मिळवून दाखवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. शब्दामध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते असा विश्वास बाळगणाऱ्या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही, ते काम कायदा, नैतिक मूल्य आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमीच सगळ्यांना सांगितले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींनी महत्वाचे योगदान दिले, त्यामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. 2 ऑक्टोबर 2024 हा महात्मा गांधीजींचा 155वा जयंती आहे. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधीजी यांना राष्ट्रपिता असे संबोधले असे म्हणतात. चला तर मित्रांनो, आतापर्यंतचा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहूया त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही प्रेरणादायी घटना सुद्धा दिलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत ऐका. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. पुतळीबाई या करमचंद यांच्या 4थ्या पत्नी होत्या. आधीच्या 3 पत्नी प्रसूती दरम्यान मृत पावल्या होत्या. अत्यंत धार्मिक आणि धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्वांचे बीज याच काळात रोवले गेले. प्राचीन वाङ्मयातील श्रवणबाळ आणि हरिश्चंद्र या 2 कथांचा मोहनदास यांच्या मनावर परिणाम होतो. मित्रांनो, इथे मोहनदास म्हणजेच आपले महात्मा गांधीजी. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या 2 कथांमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. 1883 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला. लग्नाच्या दिवसाच्या आठवणीबद्दल ते एकदा म्हणाले होते, आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमच्यासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाऊ खाणे आणि नातेवाईकांबरोबर खेळणे हेच होते. इसवी सन 1855 मध्ये जेव्हा गांधीजी 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून 4 मुले झाली, हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास. मित्रांनो, आपण पाहूया त्यांच्या शिक्षणाबद्दल. त्यांच्या पोरबंदरमधील प्राथमिक तसेच राजकोटमधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेत अहवाल पुढील प्रमाणे होता.
मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये प्रेरणादायी घटनामध्ये त्यांच्या शालेय जीवनातील एक कथा सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. ऐकायला विसरू नका, जी तुमच्या समोरच्या वक्त्यांना खूप प्रेरणादायी ठरेल. चला तर आपण पुढे पाहूया. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढील प्रमाणे होता. इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक, भूगोलात कच्चा, वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब, असा गांधीजींचा रिपोर्ट होता. ते मॅट्रिकची परीक्षा थोडे कष्टानेच पास झाले आणि तेथे असताना त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते. शालेय शिक्षण संपवून वयाच्या 19व्या वर्षी ते इंग्लंडमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज येथे वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला आपण मांस, बाई व बाटली यापासून दूर राहू असे वचन दिले होते. त्याचे त्यांनी शेवटपर्यंत पालन केले आणि लंडनमधील त्या काळी दुर्मिळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहिले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही, कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यासाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले, परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य हा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग आहे. गांधींनी आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जिथे त्यांनी राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेत गांधींना गोरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले. तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पीटरमारित्झबर्ग रेल्वे अधिकाऱ्यांनी 3ऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजींनी नकार देताच त्यांचा अपमान करून आगगाडीतून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीजींनी फलाटावरील गेस्ट रूम मध्ये काढली. गांधींनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते, पण सूड भावनेने कोणाला शिक्षा करवणे हा त्यांचा हेतू नव्हता, तर अन्यायकारक व्यवस्था बदलावणे हा त्यांचा हेतू होता. अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे, हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे, असे ते म्हणायचे. पुढे एकदा प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांनी अनेक यातना सहन केल्या. अनेक हॉस्पिटलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे डर्बनमधील न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधींनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे भारतीयांबद्दल वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. स्वावलंबन, धैर्य, अहिंसा, साधेपणाचे धडे त्यांनी जगाला दिले. महात्मा गांधीजी नेहमी म्हणायचे, उद्या मरणार असल्यासारखे जगा, असे शिका की तुम्ही सदैव जगाल. म्हणून या गांधी जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी असे लोक बनूया जेणेकरून गांधीजींचे स्वप्न साकार होईल. मित्रांनो, अशाच गांधीजींबद्दल नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्यासोबत शेवटपर्यंत राहा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका. चला तर आपण पाहूया असहकार चळवळ. तुम्हाला हे भाषण खूप लेंदी होत असेल तर तुम्ही यातील काही भाग गाळून स्वतःचं असं एक छोटं भाषण यातील मुद्द्यांसोबत तयार करू शकता. गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजाविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्रेक झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतर हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. गांधीजींना अहिंसेच्या तत्वाला स्वदेशाची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी, विशेषतः ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. गांधीजी म्हणायचे, मौन हा सर्वात सशक्त भाषणाचा मार्ग आहे, जे हळूहळू सर्व जगाला ऐकू जाईल. यांचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व होते. लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेला मान, पदव्या यांचा त्याग करणे याचे आवाहन गांधीजींनी केले. असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गांधीजी म्हणायचे, अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. याचप्रमाणे मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, भारतीयांचे स्वातंत्र्य, भारताची फाळणी हा सर्व प्रवास गांधीजींच्या नेतृत्वाखालीच झाला, जिथे फक्त सत्य, शांती आणि अहिंसेचाच मार्ग होता.
मित्रांनो, आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर तुमचा आवडीचा भाग गांधीजींच्या जीवनात घडलेल्या सत्य घटना आपण इथे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी फक्त 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या नंतर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला मिळतील, तर तिथे सुद्धा अवश्य भेट द्या. पहिली गोष्ट आहे प्रामाणिकपणावर, जिथे तुम्ही समोरच्या वक्त्यांवर आपली छाप टाकू शकाल. चला, गोष्ट आहे गांधीजींच्या प्रामाणिकपणाची. गांधीजींच्या जीवनातील आणखी एक प्रेरणादायक आणि विद्यार्थ्यांना शिकवण देणारी घटना म्हणजे त्यांची परीक्षेतील नक्कल न करण्याची कथा. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा गांधीजींना शाळेत एका महत्त्वाची परीक्षा द्यायची होती. त्यावेळी त्यांची शाळा एका शाळा निरीक्षकाच्या भेटीमुळे अधिक ताणतणावाखाली होती, कारण या परीक्षेमुळे शाळेचा मान सन्मानही जोखला जाणार होता. परीक्षा सुरू झाली, त्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दलेखनाची चाचणी दिली गेली. प्रश्न साधेच होते, परंतु एक इंग्रजी शब्द गांधीजींनी चुकीचा लिहिला. शाळेतील शिक्षकांनी ते पाहिलं आणि त्यांना वाटलं की गांधीजींनी इतर विद्यार्थ्यांकडून योग्य उत्तर लिहून घ्यावं, कारण निरीक्षकासमोर शाळेची काहीतरी प्रतिष्ठा राहावी, म्हणून शिक्षकांनी इशाऱ्याने गांधीजींच्या जवळच्या विद्यार्थ्याचं उत्तर पाहून लिहिण्यास सांगितले. पण गांधीजींनी काही नक्कल न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना माहीत होतं की हे चुकीचं आहे. सत्य आणि प्रामाणिकपणा ही त्यांची नेहमीची शिकवण होती आणि त्यांनी तीच इथे पाळली. शिक्षकांनी पुन्हा नजरेतून इशारा केला, पण गांधीजींनी आपलं उत्तर बदललं नाही. परीक्षा संपली. इतर सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर लिहिलं होतं, पण गांधीजींचं उत्तर चुकलेलं होतं. निरीक्षकांनी नंतर सर्व उत्तरपत्रिका तपासल्या आणि गांधीजींच्या चुकलेल्या उत्तराची नोंद घेतली. शाळेतील इतर विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पण गांधीजींनी एक चूक केली असली तरी त्यांना अंतःकरणात एक समाधान होतं की त्यांनी नक्कल नाही केली. ही साधीशी घटना गांधीजींनी आयुष्यभर लक्षात ठेवली. त्यांनी पुढे म्हटलं की चूक करणं हे जितकं महत्वाचं नाही, तितकंच सत्याच्या मार्गावर टिकून राहणं हे महत्वाचं आहे. त्यांनी प्रामाणिकपणाच्या मूल्यांना कधीच सोडलं नाही. गांधीजी म्हणायचे, खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपूर असतानाही साधं राहणं, अधिकार असतानाही नम्र राहणं आणि रागात असतानाही शांत राहणं यालाच जीवनाचे उत्तम व्यवस्थापन म्हणतात. आजच्या विद्यार्थ्यांसाठी या घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे. आजच्या जगात जिथे परीक्षेतील यशाला खूप महत्त्व दिलं जातं, तेव्हा अनेक वेळा विद्यार्थी शॉर्टकट किंवा नक्कल करून, कॉपी करून यश मिळवण्याचा विचार करतात. पण ही घटना शिकवते की परीक्षेत मिळणाऱ्या गुणापेक्षा तुमचा प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. जीवनात चूक होऊ शकते, परंतु ती स्वीकारून पुढे जाणे हेच खरे यश आहे. गांधीजींनी कधीच नक्कल केली नाही आणि आज आपण त्यांना जगभरात आदराने पाहतो, कारण त्यांनी प्रामाणिकतेच्या मूल्याला नेहमी जपलं. यशाच्या मागे धावताना प्रामाणिकपणा आणि सत्य हे गुण विसरू नका, कारण तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवतील. मित्रांनो, संस्कृत शिकण्याची घटना ही सुद्धा त्यांच्या आयुष्यात घडलेली एक प्रेरणादायी घटनाच आहे. आपल्याला सुद्धा या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळतं. महात्मा गांधींच्या शालेय जीवनातील संस्कृत शिकण्याची घटना खूपच रोचक आणि प्रेरणादायी आहे. तेव्हा गांधीजी किशोरवयीन होते आणि त्यांना शाळेत 2 भाषा निवडायच्या होत्या, पारशी आणि संस्कृत. पारशी भाषा त्या काळी लोकप्रिय होती आणि ती शिकायला सोपी सुद्धा होती. त्यांच्या बहुतेक वर्गमित्रांनी पारशी भाषाच निवडली होती, त्यामुळे गांधीजींनाही तसंच करावंसं वाटत होतं. पण इथे एक ट्विस्ट आला. गांधीजींच्या शाळेतले संस्कृतचे शिक्षक जोशी सर खूप कडक आणि तितकेच आदरास पात्र होते. जोशी गुरुजींना गांधीजीबद्दल काहीतरी खास जाणवत होतं. त्यांनी गांधीजींना खासगीत बोलावलं, म्हणजे वैयक्तिक बोलावलं आणि सांगितलं, मोहन, तू पारशी सोडून संस्कृत शिकावंसं असं मला वाटतं. संस्कृत ही आपल्या भारताची प्राचीन भाषा आहे. भारतीय संस्कृतीचा तो जड आहे, म्हणजेच मूळ आहे. तुझ्यासारख्या मुलाने ती शिकली पाहिजे. गांधीजी गोंधळले. त्यांना संस्कृत खूप अवघड वाटत होते आणि त्यांनी मित्रांसारखं पारशी शिकून सोपा मार्ग निवडावा असं मनात आलं होतं. पण जोशी गुरुजींचा आग्रह त्यांना आणि त्यांच्या गांधीजीवरील विश्वास पाहून गांधीजींनी अखेर संस्कृत शिकण्याचा निर्णय घेतलाच. आता खरी मजा सुरू झाली. पहिल्या काही दिवसातच गांधीजींना संस्कृत खूप कठीण वाटू लागली. त्यांना काही समजेना. रोज व्याकरणाच्या नियमांनी त्यांचं डोकं दुखायचं. त्यांना कधी कधी वाटायचं की कशाला गुरुजींचं ऐकलं. मित्र पारशी शिकून मजा करत असताना मी मात्र संस्कृतमधील धातू विभक्ती प्रत्ययामध्ये अडकून गेलो आहे असं त्यांना वाटायचे. मग काहीतरी बदललं. एक दिवस जोशी गुरुजींनी गांधीजींना एक खास धडा दिला. मोहन, जे सोपं आहे ते प्रत्येक जण शिकतो, पण खरा आनंद आणि समाधान आव्हान स्वीकारण्यात आहे. संस्कृत तुला तुझ्या संस्कृतीशी जोडेल, तुला तुझ्या भारताशी जोडेल. जिद्दीने शिक, मग पहा कसं तुझं कौतुक होईल. या शब्दांनी गांधीजीमध्ये एक नवा उत्साह आला. त्यांनी जिद्दीने संस्कृत शिकायला घेतलं. त्यांनी रोज खूप मेहनत घेतली. गांधीजींनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला.
दिवसेंदिवस त्यांना संस्कृत आवडायला लागलं आणि ते आता मित्रांपेक्षा जास्त तल्लीनतेने अभ्यास करू लागले. जेव्हा इतर विद्यार्थी पारशी सोप्या पाठांवर काम करत होते, तेव्हा गांधीजी संस्कृतच्या गूढ आणि सुंदर शब्दात रमले होते. काही महिन्यानंतर गांधीजींनी संस्कृतचं चांगलं आकलन प्राप्त केलं. जोशी गुरुजींनी त्यांचं कौतुक केलं आणि गांधीजींना समजलं की आयुष्यात जे कठीण वाटतं तेच आपल्याला खऱ्या अर्थाने घडवतं. ही घटना गांधीजींच्या पुढच्या जीवनातही शिकवणारी ठरली. कोणतंही आव्हान असो त्याला सामोरं जाऊन परिश्रम घेतल्यास यश नक्की मिळतं. गांधीजी म्हणायचे 7 सर्वात मोठी पापे म्हणजे काम न करता संपत्ती मिळवणे, विवेकाशिवाय आनंद मिळवणे, मानवतेशिवाय विज्ञान, चारित्र्याशिवाय ज्ञान, तत्वाविना राजकारण, आचाराविना व्यवसाय आणि त्यागाविना पूजा होय. मित्रांनो, इतकं सारं त्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी घटना घडल्या. शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला त्यांनी अहिंसक पद्धतीने स्वातंत्र्य मिळवून दिले. पण त्यांचे शेवटचे शब्द होते, हे राम. 30 जानेवारी 1948 ला दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर हे राम असे लिहिले आहे. हेच त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण म्हणतात. जगाला दाखविता प्रेमाचा मार्ग गांधीजींच्या तत्वांनी गाजवला जग. सत्य, अहिंसा, प्रेम हेच ते त्रिसूत्र. गांधीजींच्या मार्गावर चालत राहू सदा सच्चरित्र. गांधीजींच्या मार्गावर चालत राहू सदा सच्चरित्र. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्यासपीठ नक्कीच गाजवून द्या. तुम्ही 2 ऑक्टोबरला या भाषणाचे सादरीकरण कसे केलात, तुम्हाला टाळ्या मिळाल्या की नाही हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा. धन्यवाद.